बॉल हो 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 इथे मात्र त्रिफळीची इथे आपल्याला बघायला मिळतात. पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न तेजसचा तिथे झाला होता, परंतु प्रणवने तिथे पण लावलं पणाला आणि तसं काही होऊ दिलं नाही. इथे मात्र त्रिछेळी उद्ध्वस्त होताना आपल्याला बघायला मिळतात. पहिली विकेट तेजसच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू द डग आउट तेजस डीजे. विकेट मिळून दिलाय. जबरदस्त झेल तिथे टिपला गेलाय. दोन चेंडू आणि दोन चेंडूवर दोन विकेट जी आपल्याला बघायला मिळते. खराब सुरुवात डीटेकॉर एफसी संघाची आपल्याला बघायला मिळताना इथे मात्र जयेश आला आणि जयेश गेला अशी गत इथे मात्र आपल्याला बघायला मिळताना दुसराच बॉलवर विकेट. चला पुढची मॅच जी आपल्याला बघायला मिळते सिरॉन ड्रग्स विरुद्ध अनुफार्मा संघाचा संघ नाही किती आलेला आहे, तरी सिरॉन ड्रग्स संघाला विनंती असेल की लवकरच आपला कर्णधारांनी यायचं आहे टॉससाठी. तर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय मिस्टर नयनला आपण पाहू शकतात. आता मात्र नयनला मात्र चयन नसेल, कारण दोन विकेट जी आपण पाहतोय ती लवकरच आपल्याला बघायला मिळाली आणि काय जबरदस्त गोलंदाजी मात्र घेऊन आला इथे प्रणव. पहिले दोन चेंडू जर पाहिले गेले दोन्ही चेंडूवर विकेट जी आपल्याला बघायला मिळाली. बघूया तिसरा चेंडू इथे मात्र हॅट्रिकची सुवर्ण संधी आजच्या दिवसातील हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल का तर नाही. लोअर फुटाचा चेंडू होता इथे मात्र थोडासा पंच केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे सहज मिळते. धावसंख्या 1 आणि 1 ने इथे मात्र अकाउंट ओपन होते. ते एफसी संघाचं 51 हे टार्गेट ठेवलं असताना इथे मात्र ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र मिळालेली नाहीये, परंतु कॉस्मस संघ जबरदस्त इथे मात्र सुरुवात करून देतोय प्रणव. पहिले दोन चेंडूवर दोन विकेट तिथे मिळवून दिले संघाला. इथे मात्र मॅच मात्र थोडीशी टाईट ठेवलाय कॉस्मस संघाने. पुढे चेंडू असेल प्रणव इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. दिलेल्या टायमामध्ये संघ जर उपस्थित झाला नाही तर त्यांना पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. चला सिरॉन ड्रग्स आपण टॉससाठी यायचंय लगेचच. आणि त्याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुटवता चेंडू इथे मात्र निशाणने इथे मात्र पंच केलाय चेंडूला. एक धाव तिथे मिळते. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर धावसंख्या 2 वर आपण पाहू शकतोय. कॉस्मसची जर सुरुवात पाहिली तर थोडीशी आक्रमक झाली होती आणि आक्रमक सुरुवात गोलंदाजीतून देखील कॉस्मसची आपण पाहू शकतो. लोअर फुटचा बॉल होता इथे मात्र जबरदस्त फटका खेळलाय, परंतु तितकं ताकदीचं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला बघायला मिळालंय. चेंडूला फील्ड केलाय इथे मात्र धावा मिळत आहेत. एक जबरदस्त सुरुवात जी आपण पाहू शकतो गोलंदाजीतून. मात्र 3 धावा धावफलकावर आपण पाहू शकतो. शेवटचा बॉल असेल या षटकातला. इथे मात्र काय जबरदस्त गोलंदाजी राहिलाय प्रणवची. पुन्हा एकदा काय जबरदस्त फटका खेळला. यावेळी चेंडू मात्र निघून गेला. बिग बिग षटकारासाठी येतोय षटकार डीजे. चला दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी अनुप फार्मा आणि दुसऱ्या त्याच्या विपक्षात आपण पाहतोय सिरॉन ड्रग्स पालघर आपल्याला पाहायला मिळतोय. 2026 आणि KCL असा कॉल करायचा आहे. तर आपण पाहतोय अजयजी भंडारी यांच्या शुभ हस्ते
दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. KCL कॉल आहे आणि 2026 आलाय. तुम्ही पाहतोय अनुफर्मा टीम टॉस जिंकला, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण स्वीकार. पहिल्यांदाच तुम्ही पार्टिसिपेट करतात या टुर्नामेंटमध्ये. तिसरं वर्ष आहे आज. चांगलं मैदान आहे, आयोजन खूप चांगलं आहे. आज काय अपेक्षेने आलात तुम्ही? नक्कीच अपेक्षित तर प्रत्येकाला असतंय की ही कामगार चषक एवढं मोठं जे चषक आयोजित केलं आहे ते जिंकून आपल्या कंपनीचं नाव मोठं करावं. आणि आयोजनाबद्दल बोलाल तर अतिशय अप्रतिम आयोजन नियोजन आहे. जे ट्रॉफीज आपण बघतोय, जे मान्यवर इथे बसलेले आहेत, सगळेच अगदी नेतृत्व चांगलं असणारे आहेत. तर नक्कीच यावर्षी चांगला प्रयत्न करू, आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नक्कीच, थँक्यू. टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची पहिली मॅच तुम्ही पाहताय कशा पद्धतीने आज चांगले रन्स बनवले आहेत. कारण बॉल्स जर पाहिलं तर जरी न्यूयाचा बॉल असला तरी आपण पाहतोय क्वालिटी बॉल आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर षटकाराची देखील फलंदाजाला त्याचा फायदा होऊ शकतोय. तर असा कोणता फलंदाज आहे तुमच्यामध्ये जो चांगली बॅटिंग करेल आज? आमच्यामध्ये सर्वच थोडे चांगलेच आहेत बघायला जाईल तर, पण ज्याचा दिवस राहील तो आज चांगली बॅटिंग करेल आमच्यामध्ये. तुम्हाला कसं वाटलं हे आयोजन नियोजन? खूप चांगलं आयोजन आहे. पहिलंच बघितलं तर PDPLच्या मैदानावरती मी सुद्धा पहिल्यांदाच खेळतोय. ग्राउंड पण सुद्धा खूप चांगला आहे आणि आयोजक पण ट्रॉफी पण बघायला जाईल तर खूपच चांगले आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपण लगेचच पूर्ण टीम अवेलेबल करा आणि जशी मॅच संपेल तशी तुमची टीम मैदानाच्या आतमध्ये उभा. तर नक्कीच टॉस झाला, अनुफर्मा टीम टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या जवळ इन गोईंग मॅचकडे. थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आपण बघू शकतोय मिस्टर रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगला फलंदाज आपण बघू शकतो रोशनला. इथे मात्र एक सिंगल डिजिट धावा आपण पाहिली. पुढचा बॉल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका बसलाय. एक धाव तिथे कंप्लीट होते. धावसंख्या 1 वाढली आहे. इथून धावसंख्या जाऊन पोहोचते 1-1 11 धाव्यांवर जाऊन पोहोचलाय. आणि त्याचा पुढचा बॉल काय जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कुठेतरी 2 ते 3 धावा तिथे मात्र वाचवल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय तिथे यष्टी रक्षकाचं. मात्र एक धाव तिथे मिळते. जी प्रणवने सुरुवात केली होती ती सुरुवात मात्र इथे प्रणित मात्रेने दिलाय. पहिल्याच बरोबर विकेट जी मिळवून दिलाय आणि काय जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपण कॉस्मसचं पाहू शकतोय. आतापर्यंत जर पाहिले गेलं तर 4 चेंडू झाले आहेत. पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट खेळला होता, अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे पाहायला मिळाला नाही. चेंडू मात्र इथे निर्धाव आपण पाहू शकतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. काय जबरदस्त सुरुवात इथे मात्र घेऊन आलाय मिस्टर प्रणित म्हात्रेला आपण पाहतोय. जी सुरुवात प्रणवने दिली ती सुरुवात मात्र प्रणित मात्र इथे देतोय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला आपण षटकार पाहिला होता. इथे मात्र या शेवटच्या बॉलला काय असेल? यस, बॅट वेगाने फिरवलाय, डॉट बॉल. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट होत आहे. 2 षटकाचा खेळ इथे साकारला गेलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 आपण पाहू शकतोय. विकेट जर पाहिले गेले आतापर्यंत जर पाहिले गेले तर 3 विकेट जे आपण पाहू शकतात FC संघाचे. आणि खूपच कठीणाईला मात्र हा जाताना आपण पाहू शकतोय संघ. पुढील मॅच जी आपल्याला बघायला मिळते सिरॉन ड्रग्स अनुफर्मा अशी जी मॅच आपल्याला बघायला मिळेल दोन्ही संघामधील. आजच्या दिवसातील पहिला सामना जर आपण पाहू शकला तर नक्कीच आमच्या प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या माहितीसाठी आपण पाहू शकतात जे आपण मॅच पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये कॉस्मस विरुद्ध डी डेकोर FC असा चालू असलेला सामना. 51चं टार्गेट ठेवलं गेलंय कॉस्मस संघाने FC संघासमोर. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 2 षटक कंप्लीट आहेत. 2 षटकानंतर 12 धावा इथे लागल्या गेलेत. समीकरण जर आपण पाहिले गेले तर निखिलला आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवरच. इथे मात्र जर पाहिलं गेलं बॅटिंगसाठी आला तर पहिलाच चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार त्याच्या बॅटिंगमधून आपण पाहिलाय. इथे मात्र सुरुवात झालाय निर्दयी चेंडूनी. चांगली सुरुवात इथे मात्र घेऊन येतो निखिल देखील. संघाची धावसंख्या 12 इथे मात्र आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. रोशन तिथे आहे. इथे मात्र रोशन करू शकला नाही संघाला अजूनही. आणि रोशनला मात्र आपल्या संघाला रोशन करावं लागेल. चांगली आक्रमकता चांगली बॅटिंग मात्र दाखवावी लागेल. तर बघूया इथून मात्र रोशन काय करतोय.
पुढचा बॉल इथे मात्र थडब्यांच्या दिशेने जबरदस्त चेंडूला टच केलाय. चेंडू दन दन करत निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या मागे भाग मिल्का भाग पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय, परंतु चेंडू मात्र तिथे निघून जाईल चौकारासाठी. येतोय रोशनच्या फळीतून डीजे. Sabri. तर गोलंदाजी मार्गावर मिस्टर कल्पेशला आपण पाहतोय. संघाचा चौथा षटक घेऊन इथे मात्र चेंडू लॉंगन मध्ये हप केलाय. चेंडूला एक धाव तिथे सहज मिळते. आता जर आपण पाहिलं गेलं तर शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मागे गरज असतील ती 33 धाव्यांची. इथून जरी पुढे 5 चेंडू 5 षटकार आले असते तरी इथे मात्र सामना जो वळतोय ते कॉस्मसच्या दिशेने आणि खुश असेल कॉस्मस संघ. इथून पुढे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू 33 धाव्यांची गरज. इथे मात्र सामन्यातील औपचारिकता शिल्लक आपण बघू शकतोय. डी डेकोर FC संघ पाहिजे हवी होती तशी फलंदाजी मात्र त्यांच्याकडून बघायला मिळाली नाही. एक धाव तिथे मिळते. इथून धावसंख्या सरसावली जाईल 19 धाब्यांवर. तर शेवटचे 3 चेंडू असतील शिल्लक सामन्यातील औपचारिकता शिल्लक आणि जवळपास कॉस्मस संघ इथे मात्र विजय आपल्या नावावर केलेला आहे. पुढचा बॉल जबरदस्त चेंडूला मात्र टच केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या मागे धावतोय. साईला आपण पाहतोय एक धाव तिथे मिळते. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. न्यू मॅन आपण बघू शकतो मैदानाच्या आत दाखल झालाय मिस्टर राकेश. बॅट वेगाने फिरवली होती, ताकद लावली होती, परंतु बॅट आणि बॉलचा काही कनेक्ट तिथे बघायला मिळाला नाही. चेंडू निर्धाव. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. कल्पेश खुश आहेत. नक्कीच खुश असायलाच हवं. पहिली मॅच तिथे खेळत आहेत आणि पहिल्या मॅचमध्ये नक्कीच विजय इथे मात्र नावावर करतोय कॉस्मस संघ आणि अभिनंदन असेल कॉस्मस संघाचा. काय जबरदस्त खेळी कॉस्मसची इथे राहिली आहे. आक्रमक सुरुवात फलंदाजीतून आपण पाहिली गेली आणि ती सुरुवात आक्रमकता आपण पाहिली गेली तर गोलंदाजीतून दाखवली कॉस्मसने आणि अशा प्रकारे विजय मात्र इथे आपल्या नावावर केलाय आणि नक्कीच अभिनंदन कौतुक केलं असेल. डी डेकोर FC संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न डी डेकोर FC संघाने इथे मात्र केलाय आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक इथे मी मानेल. या कामगार चषकात
खूप चांगलं आयोजन नियोजन जी कोकुयो कॅम्लिन ग्रुप आयोजित कामगार चषक 2026 मध्ये आपण पाहतोय. आणि खरोखरच सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे व सर्व क्रिकेट रसिकांचे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेत. आणि सोडतोय पुढील समालोचक आपण नक्कीच पाहू शकतात अजित पाटील सर इथे आमच्यासोबत जोडले गेलेत. एक सुंदर आवाज आपण पाहू शकतोय पालघरमधील, आणि त्यांची आपण कॉमेंट्रीची ख्याती आपण पाहिलं आहे. खूप सुंदर अशी शब्द रचना त्यांची आपण पाहतोय. अजित पाटील सरांना नक्कीच त्यांचा आवाज थोडंच वेळात आपल्या श्रवणेंद्रपर्यंत पोहोचेलच. दरम्यानच मी घेतोय ब्रेक आणि वळतोय अजित पाटील सरांच्या जवळ. थँक्यू सो मच. थँक्यू. सुप्रभात. महाराष्ट्र दिन व कामगार दिनांच्या हार्दिक अशा शुभेच्छा. दरम्यान पुनश्च एकदा कामगार दिवस, महाराष्ट्र दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचंच औचित्य साधत कोकुयो कॅम्लिन कामगार ग्रुपच्या माध्यमातून आपण कामगार चषक यंदाच्या 3ऱ्या पर्वामध्ये पदार्पण केले. दुसरा दिवस आणि पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. गौतम ठरतायत मॅन ऑफ द मॅच. DC आपण या आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी आणि गौतम आपण आपला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. आपण पाहतायत नियॉन लॅबोरेटरीज या कंपनीकडून निषाद सर या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर, आपलं वेलकम आहे. मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. कालच्या अगदी दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नियॉन फाउंडेशन कडून आपल्याला पाण्याची व्यवस्था केली होती. ओपनिंग पेअर आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू त्वरित आपण पाठवायचा आहे. लक्षात असू द्या टीम, कालच्या दिवसात देखील आम्ही अनाउन्समेंट केलं होतं, जर मॅच सुरू झाली आणि तुमचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नसेल तर 2 धावाची पॅनल्टी आहे. लक्षात असू द्या. गौतम येत आहेत प्लेअर ऑफ द मॅच. संतोष जी आपण मॅन ऑफ द मॅच द्या. आणि डिसिप्लिन प्रत्येकाने फॉलो करायचं याची नोंद असू द्या. निशांतजी यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड टॉस का बॉस मध्ये देतोय. गौतम वेल प्लेड. आणि DC संघ आपण या आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देतोय. एक अतिशय सुंदर असं मॅनेजमेंट आपल्याला कोकुयो कॅम्लिन कामगार ग्रुपच्या माध्यमातून बघायला मिळते. यंदाच्या 3ऱ्या वर्षामध्ये आपण सुंदर असं मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून तर आपण पाहतोय या ठिकाणी सामनावीर पुरस्कार जो आपल्याला ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते निषाद सरांच्या शुभ हस्ते दिली जाईल. नगरसेवक राहुल प्रकाश पाटील पालघर यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर झाले. काय म्हणशील, पहिल्या मॅच ज्या पद्धतीने